सरकारी वकील प्रदीप घरत, अजित मांढरे आमचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. निरीक्षणं आहेत ती यांच्या विरुद्ध गेली त्यावेळेला त्यांना अशी भीती वाटली की ह्या निरीक्षणाचा उपयोग कदाचित आम्ही बेल ॲप्लिकेशनवर आर्ग्युमेंट करताना विरोध करताना आम्ही याला करू आणि न्यायालय पण कदाचित ही जी निरीक्षणं आहे ती विचारात घेईल. त्यामुळे त्यांनी ती विनंती केली की त्यांना कमीत कमी ही निरीक्षणं तुम्ही विचारात घेऊ ना अशी विनंती करा, म्हणजे असा तुम्ही त्यांना निर्देश द्या. म्हणून मग त्यांनी निर्देश दिले की त्यांनी स्वतः विचार करून जो जामिनावर असेल तो योग्य निर्णय द्यावा. आमची जी निरीक्षणं आहेत त्याच्यानी इन्फ्लुएन्स होऊ, त्याचा पगडा त्यांच्या निर्णयावर पडू नये. तर राजद्रोहाचा जो गुन्हा दाखल केला त्या संदर्भात काय नेमका युक्तिवाद झाला का आणि न्यायालयाने का निरीक्षण नोंदवलं? जो गुन्हा त्यांच्यावर नोंद केलेला आहे त्याला आपण सर्व राजद्रोह म्हणतात, पण तो जो गुन्हा आहे तो नेसेसरी राजद्रोह असं म्हणता येत नाही. सरकारी शासन व्यवस्थेला आव्हान देऊन ती पाडण्यासाठी कारस्थानं करणं किंवा त्यांना शासन म्हणून काम करणं अशक्य करणं, याबद्दल कॅन्टीनमध्ये तर असं जे आहे त्यामुळे त्यांना जो हा गुन्हा लावलेला आहे तो हे केलेला आहे. तर कोर्टाने बरेचसे निरीक्षण नोंदवलेले आहेत. ज्या पद्धतीनं वक्तव्य केली गेली, इथे येऊन चॅलेंज केलं गेलं, यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण एक स्वतः जबाबदारीने वागणं गरजेचं होतं. काय नेमकी महत्त्वाची निरीक्षणं न्यायालयाने नोंदवली? न्यायालयाने त्याच्यासाठी हे शब्द वापरले की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे तुमच्यावर जी जबाबदारी आहे त्याचं भान ठेवा. लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींसारखंच वागा, अशा प्रकारे न्यायालयाची निरीक्षणं त्यांच्या विरुद्ध आलेली आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणणं आणि दुसऱ्याच्या ज्या भावना आहेत त्यांना भडकवणं किंवा शांतता भंग करणं यावर देखील न्यायालयाने काय म्हटलं? यावर देखील न्यायालयाने कडक ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे न्यायालयाचं जे म्हणणं आहे ते कोणी आपल्या धर्माप्रमाणे वागू नये असं नाही आहे, पण तुम्ही हे जे काय करताय हे कुठच्या गोष्टीचं कसं भांडवल करून तुम्ही जे आव्हान निर्माण याबाबत न्यायालयाने कडक ताशेरे ओढलेले आहेत. तर हे होते विशेष सरकारी वकील प्रदीप घरत साहेब. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित मांढरे, विजिटिंग लोकमत, मुंबई. In the event of police deciding any action under CR number 506 of 22. So now we will wait patiently for the police to give us the 72 hours notice. Once we get the notice under 72 hours, then we will decide what is supposed to be done. Till then, I am going to be waiting for His Lordship's orders. Once the order comes, we will go through the order and then we will decide after taking instructions from the accused. तर आपण पाहिलं राणा दाम्पत्याच्या वकिलांनी देखील कोर्टात नेमकं काय झालं या संदर्भातली माहिती दिली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देखील न्यूज 18 लोकमतशी बोलताना कोर्टानं जी निरीक्षणं नोंदवली, जे निर्देश दिले, राणा दाम्पत्याला देखील काही निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगानं माहिती दिली. राणा दाम्पत्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी जो युक्तिवाद कोर्टात केला तो नेमका काय होता ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा अतिशय गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यासंबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्रही लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी हा आरोप केलाय. खासदार नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकसभा अध्यक्षांकडे पत्र लिहून नवनीत राणा यांनी ही तक्रार केलेली आहे. पोलीस कोठडीत छळ होतो आहे, जेल प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप नवनीत राणा यांनी या पत्राद्वारे केलेले आहेत. लोकसभा अध्यक्ष आता या पत्राची दखल घेतात का, दखल घेतल्यानंतर पुढे नेमकी काही कारवाई होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना जे पत्र पाठवलेलं आहे या पत्रामध्ये नेमकं काय त्यांनी म्हटलंय ते पाहूया. खार पोलीस ठाण्यात मला रात्रभर ठेवण्यात आलं. अनुसूचित जातीची असल्यानं मला रात्रभर पाणी दिलं गेलं नाही. पाणी मागितल्यामुळं मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरेंना हनुमान चालीसा पठणासाठी आमंत्रित केलेलं होतं. माझा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता. मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून हनुमान चालीसा पठणाचा निर्णय मागे घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचंही सांगितलं, पण त्यानंतरही मला आणि माझ्या पतींना घरात कैद केलं गेलं असं नवनीत राणा यांनी या पत्राच्या माध्यमातून
लोकसभा अध्यक्षांना सांगितलेलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. भोंग्यासंदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी अर्धा तासाची बैठक झाली. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या चर्चेबाबतची माहिती यावेळेला गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचं समजतंय. जवळपास अर्धा तास या दोघांमध्येही चर्चा झाली. भोंग्याच्या संदर्भामध्ये जी बैठक सर्वपक्षीय पार पडली, या बैठकीमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबद्दलची माहिती गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. भोंग्या संदर्भामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंगा काढण्यासंदर्भात राज्य सरकार काहीही करणार नाही. ज्यांनी भोंगे लावले असतील तेच या संदर्भातला निर्णय घेतील असं स्पष्ट केलंय. वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेणार नाही. केंद्र सरकारनं आता देशपातळीवर एक नियम तयार करून याची अंमलबजावणी देशभर करावी अशी मागणी वळसे पाटील यांनी केलेली आहे. तर पर्यावरण विभागाकडून निघालेल्या GRच्या आधारेच पुढची कार्यवाही केली जाईल असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. हा विषय एक महत्त्वाचा विषय आहेच, तरी देखील नॉईज पोल्युशन नॉर्म्स आणि लॉ अँड ऑर्डर ह्या दोघांचा बॅलन्स करून जे काय आज बैठक झाली, सर्वच पक्ष होते, भाजप येऊ शकली नाही, तरी देखील सर्वच पक्षांची मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, याच्यात काही वेगळं करता येतं का, ह्याच्यावर एक मोठा विचार सुरू आहे. तरी देखील जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे सुप्रीम कोर्टाच्या काही ऑर्डर्समुळे असल्यानंतर केंद्र सरकारकडे देखील थोडी आम्ही काही विचारविमर्श करू की याच्यात वेगळं काही वेगळ्या राज्यांमध्ये आहे का, इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, देशातला पूर्ण आढावा घेऊन योग्य तर पुढे पावलं कशी टाकायची याच्यावर विचार सुरू आहे. तर अशी कायद्यामध्ये सरकारने भोंगे लावणं किंवा उतरवणं याच्यामध्ये कोणती तरतूद त्याच्यामध्ये नाही. सरकार त्याच्यातला निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करतायत त्यांनीच त्या ठिकाणी त्याची काय काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे. आणि आपण जर असं मानलं की कायदा सर्वांच्यासाठी समान आहे, तर वेगवेगळ्या लोकांच्यासाठी वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी घेता येणार नाही. सगळ्यांच्यासाठी एकच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. जी आत्ता परवानगी आहे सुप्रीम कोर्टाची, ती सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळातच फक्त भोंगे वापरायला सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे. आणि बंदी घालत असताना किंवा परवानगी देत असताना आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे वेगवेगळ्या झोनमध्ये. स्पीकरच्या बाबतीत एक असंही मत आलं की हा निर्णय जो आहे, हा निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे. आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला, तर राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही. आणि त्यामुळं आवश्यकता असेल तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी भेटावं आणि त्याच्यामधून त्यांनी देश पातळीवर ही भूमिका स्पष्ट करावी. अशा प्रकारची ही भूमिका आहे. सर्वपक्षीय बहुतेक सर्वांचंच एकमत आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष आणि जे काही बंधनं घालून दिलेली आहेत त्याच्या अधीन राहूनच राज्यामध्ये झालं पाहिजे, याबद्दल कुठेही दुमत नाही. आणि मी हेही सांगितलं, म्हटलं हे राज्य जे आहे हे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे आणि जातीय सलोखा हा राज्यामध्ये कायम राहावा अशा दृष्टिकोनातून निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कुठे अवमान होणार नाही दक्षता घेतली पाहिजे.
भोंगावादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं होतं, पण हिटलरशाहीमुळे या बैठकीवर बहिष्कार घातल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरच सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. महाराष्ट्रातलं पुरोगामित्व संपलंय. ठाकरे सरकारनं विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं ठरवल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केलेली आहे. सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं, परंतु ज्या काही घटना गेले 4-5 दिवस आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादाकरता जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करत आहे. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते सध्या, ती पाहूया. शिवसेनेचे जे नेते आहेत विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आलेली आहे. विश्वनाथ महाडेश्वर हे माजी महापौर देखील आहेत. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशन बाहेर दगडफेक झालेली होती. या सगळ्या प्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आल्याची आता माहिती मिळतेय. आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे माजी महापौर आहेत. सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत. विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे माजी महापौर आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यासंदर्भात त्यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? खार पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक करून घेऊन गेले होते त्यावेळी साधारणपणे 10 ते 10:30च्या सुमारास किरीट सोमय्या हे जे भाजपचे नेते आहेत ते त्यांना भेटण्यास गेले होते. ते जात असताना त्यांच्यावरती दगडफेक केली, चपला फेकल्या, त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर जे माजी महापौर आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांना खार पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांचा आता जबाब घेतला जातोय. कशा पद्धतीनं हा सगळा हल्ला केला गेला, यामागची कारणं काय होती आणि शांतता का भंग करण्यात आली, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अशा वेळेचं कृत्य का केलं गेलं, या सर्वची माहिती त्यांच्याकडून घेतली जाते आणि लवकरच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. बिलकुल. आणि अजित, कोणकोणती कलमं अटकेमध्ये लावली गेली आहेत, काही त्याबद्दलची माहिती पोलिसांनी दिलेली आहे का? या संदर्भात शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का? विश्वनाथ महाडेश्वर यांनी या संदर्भात काही म्हटलंय का? शिवसेनेची प्रतिक्रिया अजूनपर्यंत समजू शकलेली नाही आहे. मात्र पोलिसांनी जी कलमं लावलेली आहेत ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शांतता भंग करणं, हल्ला करणं, जखमी करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, अशी विविध कलमं जी आहेत ही कलमं लावलेली आहेत. पण अधिकृतपणे नेमकी काय आणि किती कलमं लावलेली ही माहिती थोड्या वेळात स्पष्ट होईल. आता त्यांचा जबाब घेणं सुरू आहे. ज्या पद्धतीनं आधी 16 जणांना अटक केली होती त्यातून चौकशीमध्ये नावं समोर आली होती. या सगळ्या भागामध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांना आता खार पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना आता कोर्टात हजर केलं जाईल. बिलकुल. अजित, विश्वनाथ महाडेश्वर यांची त्या दिवशी प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून कुठेतरी दगडफेकीचा प्रकार घडला. या सगळ्यानंतर आता
पोलिसांची पुढची भूमिका काय असणार आहे, काही त्याबद्दलची माहिती कळू शकली आहे का? कारण सोमय्यांच्या ड्रायव्हरच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता. ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला त्यानंतर शिवसैनिकांनी हा आरोप केला होता की किरीट सोमय्या यांची गाडी जी होती त्याच्यासमोर शिवसैनिक जे आहेत ते निदर्शनं करत होती, घोषणाबाजी करत होते. त्यावेळेस भाजप जे किरीट सोमय्या यांची गाडी जी आहे ती शिवसैनिकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला आणि याचमुळे शिवसैनिक भडकले आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवरती हल्ला केला, गाडीच्या काचा फोडल्या, चपला फेकल्या आणि त्यात किरीट सोमय्या जखमी झाले. जर शिवसैनिकांना भडकवलं नसतं तर हे प्रकार घडला नसता आणि याचमुळे अजित, थांबवतो तुम्हाला, मला माफ करा, काही क्षणांसाठी पुन्हा एकदा येतो मी तुमच्याकडे. सचिन अहिर आपल्या सोबत आहेत सध्या, शिवसेनेचे नेते, त्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेणार आहे. सचिनजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक पोलिसांनी केलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. ते पोलिसांचं काम करतायत. आता ती अटक का झाली, नेमकं काय विषय आहे किंवा काय त्यांच्यावरती चार्जेस आहेत हा नंतर. सचिनजींचा पण आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये, कदाचित त्यांचा संपर्कही तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झालेली आहे. सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ही अटक झाल्याचं आता समोर येत आहे. नेमकी विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कोणती कलमं पोलिसांनी लावली आहेत, कोणत्या कलमांखाली त्यांना अटक केली गेली आहे ते अजून अधिकृतरित्या जरी समजू शकलेलं नसलं तरीही अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल. याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत सध्या. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. माजी महापौर शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झालेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. हे टू लिटिल टू लेस अशा प्रकारे शब्दामध्ये मी याचं वर्णन करेन. मीडियाने एवढा मोठा दबाव निर्माण केला, भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार सीपींना भेटले, त्याच्यानंतर पोलखोल वरचे हल्ले आणि त्या दिवशी तर किरीट सोमय्यांवरचा हल्ला, या संदर्भात कोणाला तरी अटक केली आहे. पहिली तर किशोरीताई पेडणेकर पासून सर्व शिवसेनेच्या लोकांनी माफी मागितली पाहिजे की ते सांगत होते हा हल्लाच झालेला नाहीये, हे खोटं आहे, ते रक्त पण खोटं आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या दबावासमोर सरकार आणि मुंबई पोलीस नमलेले आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आम्ही सीपीला सर्व आमदार भेटलो आणि क्राईम ब्रँचकडे ही कारवाई द्या, चौकशी द्या ही मागणी केली होती. त्यामुळे ती क्राईम ब्रँचकडे दिली पाहिजे. हा आमची दुसरी मागणी त्या दिवशी पण होती, आजही आहे. आणि तिसरी मागणी आम्ही त्या दिवशी पण केली होती, पोलखोल वरचा हल्ला असेल किंवा किरीट सोमय्यांवरचा हल्ला असेल, या सगळ्याला शिवसेनेचे सर्व नेते, अनिल परब, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, हे सगळेजण समर्थन देत आहेत. आणि त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या फूस असल्यामुळेच हे हल्ले केले जात आहेत आणि त्यामुळे या नेत्यांची पण चौकशी झाली पाहिजे. अतुलजी, मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्या सोबत किशोरी पेडणेकर देखील आहेत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेतो. किशोरीताई, विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झालेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया, सर्वांसाठी कायदा हा समान आहे. आम्ही कधी कुठल्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन दिलं नाही. ज्या वेळेला नवनीत राणा या खासदार आहेत आणि ते राणाजी आमदार आहेत अमरावतीचे, ते सोडून मुंबईत येऊन आम्ही हनुमान चालीसा मातोश्री मध्ये म्हणणारच, मुख्यमंत्र्यांनी म्हटलंच पाहिजे, नाही तर ते हिंदू नाही, ही वक्तव्य करणे किती शोभादायक आहे. आणि त्याच्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा करणार आमची तर सगळी वक्तव्य बघा. कायम आम्ही सांगत आलोय, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करू नका, महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये शिवसैनिकांची माती भडकवू नका, भडकवण्यासारखी भडकाऊ भाषण करू नका. पण ऐकले नाही. हाय व्होल्टेज ड्रामा चालू ठेवायचा होता आणि त्याच्या मागचे जे चेहरे होते ते त्यांना अटक झाल्यानंतर सगळे बाहेर आले. अरे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आणि मुंबईच्या लोकांना काय मूर्ख समजताय? नाही, पण किशोरीताई, अतुल भातखळकर काही वेळापूर्वी आपल्या सोबत होते फोन लाईनवरनं, अजूनही ते आपल्या सोबत आहेत, ते कदाचित तुमचं ऐकतायत देखील बोलणं. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या नेत्यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे, या हल्ल्याचं समर्थन झालं त्याबद्दल. खरंच तसं हल्ल्याचं समर्थन केलं होतं शिवसेनेच्या नेत्यांनी?
मग माझं उलटं म्हणणं आहे, रवी राणा आणि नवनीत राणा यांना माफी मागायला लावा, संपवून टाका हा विषय. तुम्हीच त्यांना स्टेट दिली ना, हे आता दिसतंय जग जाहीर आहे. अहो तुमच्या मागणी मुख्यमंत्र्यांना केव्हा एवढंही केली? समजत नाही तुम्हाला काय माहितीये, की या भाजपची महाराष्ट्रामधले मागणी एक तेव्हा आमदार आणि केली. एक खासदार एक तर जे माफी आपण मागा ते आणि आपल्या घरी जा. मुख्यमंत्र्यांच्या माफी घरी मागा येऊन आणि घरी जा. हनुमान चालीसा हे म्हणायचं, सांगितलं. तुम्ही काय सांगताय? तर त्यांना त्याच्या आमंत्रण मागचे द्यायचं. भेसूर चेहरे बाहेर आले, सगळे चेहरे बाहेर आले. काय उलटे ड्रामा पाहिजे होता तुम्हाला, तो घडवून आणला. काय सांगताय तुम्ही? अतुलजी, मी तुम्हाला विनंती करतो थोडा वेळ किशोरीताईंना बोलणं करू दे त्यांचं पूर्ण, मग मी तुम्हाला वेळ देतो बोलायला. किशोरीताई बोला. माफी भडकवण्यासारखी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची, प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायचं, त्यांच्या घरी जाऊन मी हनुमान चालीसा म्हणणार. कोणी दिला हा तुम्हाला अधिकार? कोणी दिला? आणि मग तेव्हाच त्यांना कंट्रोल करायचं होतं. आता पुलके येऊन जे तुम्ही बाहेर येऊन सांगताय, आता जशात तशी उत्तरं देऊ, असं करू, हे बरोबर नाही. आम्ही आजही सांगतो, आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री सुसंस्कृत आणि अतिशय संवेदनशील आहेत. त्यांना हे हाय व्होल्टेज नकोय, कामावरती फोकस करा, कामावर लक्ष द्या, हे आम्हाला त्यांचं सांगणं आहे. बरं, पण मग त्यांचं सांगणं आहे. आणि तरी सुद्धा सतत आणि सतत माफी भडकवणाऱ्या गोष्टी घडतायत. काय सैनिकांनी किती संयम ठेवायचा? तुम्ही आमच्या घरात घुसणार आणि हनुमान चालीसेला कधीही कोणी विरोध नाही केला, पण आमच्या घरात घुसून आम्ही हनुमान किशोरीताई, आपण अतुलजींचं पण उत्तर घेऊया ना यामध्ये. अतुलजी बोला. हे असले दादागिरी भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही. मराठी माणसाला लुबाडलंय, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी लुबाडलंय, तुम्ही लुबाडलाय, यशवंत जाधवने लुबाडलेला आहे, शिवसेनेने लुबाडलेला आहे. हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि आता कोणाला अटक केली पोलिसांनी, तो आम्ही दबाव आणल्यानंतर. आणि त्यामुळे अनिल परब, संजय राऊत यांच्या चिथावणीमुळे पोलखोरवर हल्ले होत आहेत. त्यामुळे त्यांची पण चौकशी केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीपासून आम्ही तुसूवर ढळणार नाही, हे लक्षात ठेवावं. आणि मराठी माणसाला बेघर करून तुम्ही तुमची घरं भरली आहेत, तो भ्रष्टाचाराचा पैसा आम्ही येणाऱ्या काळात बाहेर काढू आणि मुंबईकर जनतेला परत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. किशोरीताई, आपली प्रतिक्रिया. दुधके धुले तुम्ही सगळे आहात, खूप छान आहात. ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान घेऊन बसा, पोलखोल करत बसा. आम्हाला विकासाची कामं करू दे, आम्हाला जनतेवर नाळ जुळलेली ती अधिक दृढ करू दे. आम्हाला कुठेही भांडणं नको आहेत, आम्हाला कुठेही मारामाऱ्या नको आहेत. तुम्ही मात्र ते काम करत राहा, आमचा तुम्हाला करत राहा, तेच काम करायचंय. नाही, पण किशोरीताई, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. किरीट सोमय्या केंद्रीय गृह सचिवांना भेटले भाजपचं शिष्टमंडळ घेऊन आणि राज्यातल्या या स्थितीविषयीची माहिती दिली असं समजतंय. या सगळ्या विरोधात शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे? आम्ही कोणाच्याही विरोधात जाणार नाही. बरं, जेव्हा तुम्ही इतक्या वेळा दिल्ली वाऱ्या करतात, तर दिल्ली मधल्या महाराष्ट्राचे जे काही पैसे देणे बाकी आहेत दिल्लीकडनं येणी, ती पण घेऊन या, सुबकता घेऊन या. फक्त नुसतं कलह नका आणू. ही टीम वापरा, सीबीआय वापरा, जे दिल्लीला आहे ते महाराष्ट्रात वापरा, पण महाराष्ट्र आणि मुंबई त्याच्यावर आमचा विश्वास नाही. ही कुठली प्रथा, ही कुठली परंपरा? बरं, मुद्दा कळला आपला. किशोरीताई, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अतुल भातखळकर देखील होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. अतुलजी, आपले देखील आभार, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात, पण त्या भावना त्यांनी आपल्या अंतःकरणात, आपल्या घरात ठेवाव्यात. पण आपण जर त्याचं प्रदर्शन करू लागलो तर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात, असं म्हणत शरद पवार यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावलाय. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात असं म्हणत भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागण्याच्या मागणीवर टीका देखील पवारांनी केलेली आहे. दुर्दैवानं यावेळेला अलीकडे नाहीच्या गोष्टी बघायला मिळतात.
मुख्यमंत्री त्याच्याबद्दलचं धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण त्यांचं एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. कारण ही इन्स्टिट्यूशन आहे. मुख्यमंत्री याचा अर्थ मी निवड उद्धव ठाकरे बघत नाही, तर ती एक संस्था आहे आणि या संस्थांचा एक वकूफ हा ठेवला पाहिजे. ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात. आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला एखादा तुमचा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासी करू शकता, पण तुम्ही तो धार्मिक कार्यक्रम माझ्या दारात येऊन करतो म्हणला तर त्याची मला अस्वस्थता माझ्याबद्दल असं असलेल्या त्या सरकारच्या झाली तर त्याला दोष देता येणार नाही. आणि म्हणून या पद्धतीची भूमिका अलीकडे काही लोक मानत आहेत. बघूया, हे थोडंसं वातावरण आहे, पण आणखीन काही दिवसात ते खाली जाईल असं अपेक्षा करूया. असं आहे की हे खरं आहे की सत्ता गेल्याच्या नंतर लोक अस्वस्थ होतात. म्हणजे हा काही नवीन भाग नाही. म्हणजे सगळेच काही माझ्यासारखे नसतात. माझी काही जर सत्ता गेली तर सत्ता असली आणि नसली, सत्ता येते जाते, त्याच्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. पण हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही, कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही, त्याच्यामुळे अस्वस्थता असते. पण आपण असं अपेक्षा करूया की ह्या सगळ्या आमच्या स्नेहांना सुद्धा या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लागेल. राष्ट्रपती राजवट वगैरे या चर्चा केल्या जातात की दमदाटी केली जाते, नाही असं नाही, त्याचे काही परिणाम होत नसतात. तर निवडणुका जर करायची वेळ आली तर निवडणुकीचे निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणी लगेच त्या टोकाला जाईल असं मला वाटतं. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. राणा दाम्पत्यानं आता जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी राणा दाम्पत्यानं अर्ज केला आहे. त्यांच्या या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्यानं मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी आपला अर्ज सादर केलेला आहे. उद्या म्हणजे मंगळवारी त्यांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दंडाधिकारी कोर्टात जामीन अर्ज प्रलंबित असताना सत्र न्यायालयात अर्ज सादर केल्याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचं विशेष सरकारी वकिलांनी म्हटलंय. राणा दाम्पत्याची आता जामिनासाठी धावाधाव सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, राणा दाम्पत्यानं आता जामिनासाठी अर्ज केल्याचं समजतं आहे, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, खरं तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जो आश्चर्य व्यक्त केलेला आहे तोच आश्चर्य सगळे व्यक्त करतात. कारण का एका न्यायालयामध्ये जामीन अर्ज प्रलंबित आहे, त्या न्यायालयाने या जामीन अर्जावरती सुनावणी घेण्याची विशिष्ट तारीख दिलेली आहे. असं असताना दुसऱ्या न्यायालयामध्ये असा अर्ज करता येतो का आणि तसा अर्ज करणं हे कायद्याने योग्य आहे का, इथपासून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नेमकं जर सत्र न्यायालयातील अर्ज जो आहे त्यांनी नव्याने केलेला आहे, पण जो दिवाणी न्यायालयाचा अर्ज जो आहे तो अजूनही प्रलंबित आहे. असं असताना अशा पद्धतीनं अर्ज करता येतो का, त्यामध्ये कायद्यात काय तरतूद आहे का, या बाबी देखील स्पष्ट कराव्या लागतील. मात्र अद्याप असं कधी घडलेलं नाहीये. असं आश्चर्य जे आहे ते विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केलेलं आहे. तर ज्यावेळेस त्यांना अटक केली त्यावेळेस जामीन दिला जात होता, पण त्यांनी नकारला. न्यायालयामध्ये ते आले, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पण त्यांनी जेव्हा जामीन अर्ज केला तो जामीन अर्जाची सुनावणी घेण्याकरता बांद्रा न्यायालयाने 29 एप्रिलची तारीख निश्चित केली. पण तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज केलेला आहे. त्यामुळे एका जामीन अर्जावरती सुनावणी होण्याआधी अशा पद्धतीने जामीन अर्ज करणं यावर सर्व ठिकाणी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बिलकुल बिलकुल. अजित, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. आपल्या सोबत सध्या विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप घरत देखील आहेत फोन लाईनवरनं. प्रदीपजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. राणा दाम्पत्यानं जामिनासाठी आता अर्ज केलेला आहे आणि मुंबई सत्र न्यायालयात हा अर्ज त्यांनी केला आहे. आपण याच्यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं, काय नेमकी आपली यावरची प्रतिक्रिया? सर्वसाधारण जे आमचे नियम आहेत त्याप्रमाणे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या न्यायालयात जामिनाचा अर्ज करता, खालच्या न्यायालयात, त्यामध्ये जोपर्यंत खालच्या न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सर्वसाधारण दुसऱ्या वरच्या न्यायालयात अर्ज करत नाही. म्हणजे एका खालच्या न्यायालयात अर्ज प्रलंबित करताना दुसऱ्या वरच्या न्यायालयात अर्ज करत नाही.
कारण नाहीतर त्याच्यामुळे असा पायंडा पडून जाईल की एकाच वेळेला मॅजिस्ट्रेट पण कडे करतील, सेशन्स कोर्टात करतील, हायकोर्टात करतील आणि सुप्रीम कोर्टात पण करतील. हा असा चुकीचा पायंडा पडू नये म्हणून एका ठिकाणी जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत दुसऱ्या वरच्या कोर्टात अर्ज करत नाहीत. बरं. आणि यांनी मात्र दोन्ही कोर्टात एकाच वेळेला आता हा केलेला आहे. मग प्रदीपजी, सरकारी पक्षाची काय नेमकी भूमिका असणार आहे यापुढची? सरकारी पक्षाची उद्या आम्ही याला विरोध करू की हा असा पायंडा पडला नाही पाहिजे. त्यांनी जी मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात त्यांचा जो काय निर्णय होईल तो त्यांनी पहिला आणून दाखवावा आणि त्यानंतरच त्यांनी हा अर्ज करावा. मग आम्ही आमचं म्हणणं त्याच्यावर जे काय असेल ते मांडू. बरं, पण जामीन अर्जावर उद्या सुनावणी होतीये, त्या अनुषंगानं जर बचाव पक्षाकडनं काही वेगळे मुद्दे मांडले गेले आणि जामिनासाठी आग्रह धरला गेला तर काही असे वेगळे विशेष मुद्दे आहेत का ज्या मुद्द्यांना धरून आपण विरोध करणार आहात जामिनाला? नाही, आता आम्ही जो पहिला वाईट पायंडा पडू नये याच्यासाठीच आम्ही पहिली प्रार्थना करू. मग आमचं म्हणणं जर न्यायालयाला अयोग्य वाटलं तर न्यायालय त्याप्रमाणे निर्णय घेईल आणि मग त्या निर्णयाला आव्हान द्यायचं की कसं हे आम्ही ठरवू. परंतु आम्ही आमची हीच बाजू मांडू की दोन्ही न्यायालयात एकाच वेळेला अर्ज करणं हे चुकीचं आहे. त्यांनी पहिला तिथला निर्णय आणला पाहिजे की तिथे काय निर्णय होतो किंवा त्याचं फेट काय आहे त्या पहिल्या केलेल्या अर्जाचं, तर त्यानंतरच हा दुसरा अर्ज सुनावणीला घेता येईल. बरं, प्रदीपजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रदीप घरत होते आपल्यासोबत, विशेष सरकारी वकील. आम्ही उद्या जी सुनावणी होणार आहे जामीन अर्जावरची त्या जामिनाला विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक पुढची महत्वाची बातमी, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आलेली आहे. सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ही अटकेची कारवाई विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर आता झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आलेली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ही अटक विश्वनाथ महाडेश्वर यांना झाल्याचं आता समजतंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या कलमांखाली ही अटकेची कारवाई झाली आहे, माहिती मिळू शकली आहे का? अजिंक्य, त्यांना शांतता भंग करणे या कलमाखाली अटक झालेली आहे, हल्ला करणे या कलमाखाली अटक झालेली आहे. पण आता जी माहिती मिळते त्यानुसार दिनेश कुबल, हाजी आलम खान आणि वांगणकर असे आणि विश्वनाथ माडेश्वर हे चौघही जे आहेत चौघही हे नगरसेवक होते, चौघही माजी नगरसेवक आहेत. त्यात विश्वनाथ माडेश्वर हे माजी महापौर आहेत. त्या चौघांना पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यांच्यावरती नेमकी कोणती कलमं लावलेली आहेत हे अद्याप स्पष्ट नाहीये, मात्र त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत, इतकी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. बरं अजित, शिवसेनेच्या काही नेत्यांची प्रतिक्रिया आम्ही काही वेळापूर्वी जाणून घेतली. त्यांनी असं म्हटलंय की हल्ल्याचं समर्थन तर होऊ शकत नाही, पण कायदा सगळ्यांसाठी समान आहे, त्यामुळं जी अटक झालेली आहे त्या अटकेसंदर्भातली स्पष्ट भूमिका कळू शकलेली नाही. काही इतर शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का? हॅलो अजित, आवाज येतोय माझा? अजिंक्य, शिवसेनेकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं त्या स्वाभाविक आहेत, कारण का कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन कधी केलं जात नाही. पण जी घटना घडलेली आहे आता घडून गेलेली आहे, यानंतर पोलीस आपली कारवाई करतात हे देखील पाहावं लागेल. पोलिसांनी कुठेही शिवसेनेला जास्त फेवर केलं किंवा भाजपला असं फेवर केलं अशा ज्या वारंवार प्रतिक्रिया येत होत्या त्या पण या कारवाईवरून त्याला कुठेतरी छेद गेलेला असं म्हणावं लागेल. कारण का पोलिसांनी आतापर्यंत नवनीत राणा यांच्या घराखाली ज्या शिवसैनिकांनी हंगामा केला त्याला त्यातल्या जवळपास 16 जणांना अटक केली, त्यांना जामीनही दिलेला आहे. आणि आता 4 माजी नगरसेवक आहेत, त्यातला एक माजी महापौर आहेत आणि त्यांना आता अटक केलेली आहे. त्यांच्यावरती जामीनपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत, प्रक्रिया सुरू आहे. त्यांना जामीनही होईल, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा जबाब नोंदवून त्यांना जामीनही दिला जाईल. पण या सगळ्या कारवाईमुळे पोलिसांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा संध्याकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पुढे ढकललं गेल्याचं आता समोर येत आहे. प्राण्यांच्या वाहतुकीच्या बायपासला अपघात झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. बायपास मध्येच कोसळल्यानं उद्घाटन रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा एक नवा मुहूर्त आता समोर येऊ शकणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा लोकार्पणाचा मुहूर्त ठरलेला होता, पण आता हे लोकार्पण
पुढे ढकललं गेलेलं आहे। समृद्धी महामार्गाच्या 15 किलोमीटर दरम्यानच्या वन्यजीव उन्नत मार्गाचं काम प्रगती पथावर आहे। या उन्नत मार्गाचं सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचं आहे। हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र हे काम अंतिम टप्प्यात असताना यातल्या 105 पैकी काही आर्च स्ट्रिप्स अपघातामुळे त्याला हानी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे तज्ञांसोबत या सगळ्याची पुन्हा एकदा पाहणी करावी लागणार आहे आणि चर्चा करून नवीन पद्धतीचं एक सुपर स्ट्रक्चर बनवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि हे काम आता 1.5 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे। त्यामुळे महामार्गाचं जे लोकार्पण आहे ते आता पुढे ढकललं गेलेलं आहे। तो वाईल्ड लाईफ ओव्हरपास जो आहे त्याच्यामध्ये एक सुपर स्ट्रक्चर म्हणजे विशेष प्रकारचे आर्चेस आहेत। त्याच्यामधले एक 105वी जी आर्च आहे त्याच्यामध्ये काही डॅमेज झालेलं आहे आणि त्यामुळे तिथले आमचे सगळे तज्ज्ञ मंडळी, इंजिनियर आणि सगळे जे आहेत त्याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हे पुन्हा एकदा सुपर स्ट्रक्चर नव्याने बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडा कालावधी लागेल आणि त्यामुळे हे जे 2 तारखेचं जे काम आहे, कारण वाईल्ड लाईफ ओव्हरपास जो आहे तो कंप्लीट झाल्याशिवाय त्याचं लोकार्पण करणं शक्य होणार नाही किंवा उचित होणार नाही। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। मंत्री आदित्य ठाकरे उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळतेय। आदित्य ठाकरे उद्या नवी दिल्लीमध्ये जाणार आहेत। राजकीय भेटीगाठी आदित्य ठाकरे घेण्याची शक्यता आहे। 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी ते उद्या जात आहेत। यावेळेला पर्यावरण विभागाच्या परिषदेतही आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती? राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्याला उद्या आणि परवा जाणार आहेत। त्यावेळेला ते दिल्लीमध्ये अनेक पर्यावरण विभागाच्या अनेक परिषदा आहेत, त्यामध्ये ते सहभागी होणार आहेत। की रायसिना कॉन्फरन्स जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी ते दिल्लीला जाणार आहेत। मात्र यावेळेला दिल्लीत असताना ते इतर पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी किंवा राजकीय नेत्यांशी गाठीभेटी घेणार का, याबद्दल अजूनही कुठलंही काही वक्तव्य त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं नाही किंवा काही माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र फक्त पर्यावरण संदर्भात विविध परिषदा आहेत, त्यामध्ये हजर राहण्यासाठी तिथे निवेदन करण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दिल्लीला जात आहेत 2 दिवसांच्या दौऱ्यांसाठी। आता त्यांच्या विभागाकडून सध्या एवढी माहिती देण्यात आली आहे। बरं उदय, सध्या राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता आदित्य ठाकरेंनी जर समजा कोणत्या पक्षाच्या नेत्यांची जर गाठभेट घेतली तर फार काही आश्चर्य वाटणार नाही असंच एकंदरीत म्हणावं लागेल। उदय, त्याबद्दल नेमकं काय सांगता येऊ शकेल? राजकीय भेटीगाठींच्या अनुषंगानं अजूनपर्यंत जरी माहिती समोर आलेली नसली तरी शक्यता आहे त्या बाबतीत? तशी शक्यता नसल्याचं विचार सांगण्यात आलेलं आहे, कारण स्वतः आदित्य ठाकरे यांना देखील या संदर्भात विचारण्यात आलं, त्यांच्या कार्यालयाला देखील या संदर्भात विचारण्यात आलं। मात्र दिल्लीमध्ये कुठल्याही राजकीय गाठीभेटी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पर्यावरणाच्या संदर्भात अनेक विविध परिषदा आहेत, त्या परिषदेला राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणून ते उपस्थित राहणार आहेत आणि तिथे कार्यक्रमामध्ये ते राज्याचं पर्यावरण विभागाचं काय धोरण आहे या संदर्भात देखील निवेदन करणार आहेत। बरं उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा संध्याकाळच्या बातम्या। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यासाठी हा घाट 25 एप्रिल ते 25 मे या कालावधीसाठी बंद ठेवला जाणार आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा घाट बंद ठेवला गेलेला आहे। तर या कामामुळे वाहतुकीचे काही मार्ग बदलले गेले। पर्यायी मार्गाने इथली वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।